दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते असावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडे ते स्वतःच असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला मागच्या अभंगामध्ये तुकोबाराने देव म्हणतात काहीतरी मागा. आता आपण मंदिरात जातो, महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? अहो मंदिरात जाता का? अहो जाता का नाही? काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी काय? सुखी भेळ. अहो काय मागता? सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. बाकीच्यांना? म्हणजे आपण जे मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. पण संत जे मागतात ते समाजासाठी. जगाच्या कल्याणा संताचे होते देह कष्ट वेती परोपकारी. आपलं मागणं काय? मला दे. सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायको मला, मुलं सगळं मला. बाकीच्यांचं काय? दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हो, सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. हो बघा, मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत महाराज. मागतो तो भक्त, देवा मी पिठाचं पाणी प्यावं, आज मी खरं दूध पिलोय, मला दूध दे. मागणारा कोण होता? कोण होता? उपमन्यू. शिराचा सागरू उपमन्यू. हो, भक्त मागतो महाराज देवाकडे. हो, देवा मला अशी जागा दे की त्या जागेवरून मला कोणी ढकलू शकत नाही. मागणारा कोण होता? ध्रुव बाळ होता महाराज. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी. वारकरी समाधानी असतो महाराज, तो काय मागत नाही. आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुमचा पहिला प्रश्न डोक्यात आला असेल की देव देतो पण घेत नाही हे जर संत असतील तर तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? तुकोबाराय देवाकडे कसं काय मागतात? मग तुम्हाला मी पहिलंच सांगितलं, आपलं मागणं म्हणजे स्वतःकरिता. संत स्वतःसाठी मागत नाही, समाजासाठी मागतात महाराज. हो बघा, नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझिया सखळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोण मागते? नामदेवराय. हो, समाजासाठी महाराज. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लय प्रेम झालं महाराज मंडळी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. हो, म्हणजे संतांचं मागणं समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता महाराज. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं महाराज. हो,
मागणाऱ्यात प्रकार आहेत महाराज. आपण देवाकडे जातो स्वतःसाठी मागतो, समाजासाठी मागतो का? नाही. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकीने सुद्धा हात वर नाही केला पाहिजे. माणूस स्वार्थी आहे, स्वतःसाठी विचार करणं, समाजासाठी नाही. कारण माणसाचं मन आजकाल समाधानी नाही. दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं आपल्या मनाला सध्या वाटत नाही. वाटत नाही महाराज. आपण संतांच्या जागेवर जाऊ शकत नाही. संतांचं सगळं उदार अंतकरणाचं आहे महाराज, सगळं समाजासाठी, स्वतःसाठी एक सुद्धा गोष्ट नाही महाराज. हो. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांना देव म्हणाले की काहीतरी मागा, काहीतरी पण मागा. मग तुकोबाराय म्हणले तू सारखं तगादा लावलाय, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. एक तर मला नकोच, मी समाधानी, मला काहीच नको. 6 जन्मात मी काही मागितलं नाही, आता कशाला मागेल? पण जर तू सारखा तगादा लावलायस, जर सारखाच म्हणतो काहीतरी मागा, जर तुला द्यायचंच असेल तर एकच दे. काय दे? अभंगाचं पहिलं चरण. दासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. ओ तुकोबराय म्हणले सारखाच म्हणतोय काहीतरी माग, मग एक कर, एकच दे. काय दे? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल, दुसरं काही देऊ नको. आणि एक जन्म नाही, मज उपजवा जन्मांतरी. जन्मांतरी अनेक जन्म दे, पण कोणाच्या घरी दे? हरिदासाच्या घरी दे, दुसरं काही नको महाराज. आता आपण जर असतो तुकोबारायांच्या ठिकाणी काय मागितलं असतं? समजा जन्मच पाहिजे, कोणाच्या घरी मागितलं असतं? हरिदासाच्या, एखाद्या बिल्डरच्या घरी, अंबानीच्या घरी, श्रीमंताच्या घरी. पण तुकोबारायांनी काय मागितलं? हरिदासाची
घरी हरिदासाच्या घरी जन्माला घाल, दुसरं काही मला नको. घर फार महत्वाचं असतं महाराज. बघा, माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहे. रोटी, कपडा आणि बोला, रोटी, कपडा आणि मकान. खायला अन्न पाहिजे, अंग झाकायला कपडे पाहिजे आणि राहायला घर पाहिजे. हो बरं, घराचं बांधकाम कसं आहे हे महत्वाचं नाही, घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, घरात किती खोल्या आहेत अजिबात महत्वाचं नाही, घरापुढं किती मोठं अंगण आहे काही घेणं देणं नाही, घरातली माणसं कशी आहे हे फार महत्वाचं आहे महाराज. हो, घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती, आणि तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको त्या नुसत्या नाती. घर फार महत्वाचं असतं महाराज माणसाच्या जीवनामध्ये. घर चांगलं पाहिजे. घर कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. पूर्वीचे जे लोक होते ना, पूर्वीचे, ते घरापुढे लिहायचे सुस्वागतम. काय लिहायचे सरपंच साहेब? काय लिहायचे? सुस्वागतम. मग थोडा जमाना पुढे गेला, मग लोकांनी पाटीच बदलली, लोक लिहायला लागले शुभ लाभ. काय लिहायला लागले? काय लिहायला लागले पुरुष मंडळी? काय लिहायला लागले? शुभ लाभ. पहिले काय लिहायचे? सुस्वागतम, आता शुभ लाभ. मग थोडं अजून लोक मॉडर्न झाली, आता लोक लिहितात कुत्र्यांपासून सावध राहा. इंग्लिशमध्ये म्हणलं तर बिहेवियर ऑफ डॉग्स, कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे घर कसं असावं महाराज मी तुम्हाला हे सांगतो. घरात वातावरण चांगलं पाहिजे महाराज. हो, घरात एकमेकांसोबत प्रेमानं राहिलं पाहिजे. पती पत्नीनी पण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी, पुढचं नवरा, मागचं म्हणा ना बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं सरपंच साहेब, मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? मागच्या. चैन मागच्या चाकाला आहे, मग ते थोडं भाव खातं. पण मी मागच्या चाकाला माझी विनंती आहे, भाव खायची गरज नाही. तुम्ही म्हणाल का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे, एकमेकाला समजून घ्या. मी तर नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर घुसवा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितली का टाळी कोट वाजली फक्त? मी पहिलेच सांगितलं बॅलेन्स महत्वाचं आहे. आणि कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक सूचना द्यायची राहिली, ते आता आठवली. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची, वाजूच वाटली तर वाजवायची. पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून वाजवायची. कशी वाजवायची? असं जरा मनापासून जरा, आणि ह्याच मापात राहा शेवटपर्यंत, मग कीर्तन समजेल. विठाला विठाला. हा, माझा मुद्दा काय होता? घर महत्वाचे, घरामधलं वातावरण महत्वाचं, एकमेकांना समजून घ्या महाराज. सुखी संसार होण्यासाठी घरात किती सुख सोयी उपलब्ध आहेत हे महत्वाचं नाही, ते दोघं एकमेकांना किती समजून घेतात हे महत्वाचं आहे महाराज. मी तुम्हाला सुखी संसाराचा मंत्र सांगतो. कौतुक 4 चौघात करा आणि चुका एकांतात सांगा, घरात कधीच भांडणं होणार नाही. आपण काय करतो? चुका 4 चौघात आणि कौतुक बेडरूम मध्ये गेलं. मग असं असल्यावर घरात भांडणं होणारच ना महाराज. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. वातावरण कसं पाहिजे? चांगलं पाहिजे घरामध्ये. हो, आणि दुसरी गोष्ट, कर्म चांगली ठेवा. माणसाचं कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे ना, चांगलंच वागलं पाहिजे माणसाने. बघा, मालमत्तेचे वारस अनेक जण असू शकतात, पण आपल्या कर्माचे वारस आपण स्वतः असतो महाराज. म्हणून कर्म कसं पाहिजे? चांगलंच पाहिजे महाराज. कर्माचं गणित खूप सोपं आहे. तुम्ही जसं दुसऱ्यासोबत वागणार तेच फिरून परत तुमच्याकडे येणार महाराज. मी तर म्हणतो कर्म असं ठेवा माणसाने की किती जरी मोठं संकट आलं तरी त्याची चिंता भगवंताला असेल, तुम्हाला नाही. असं कर्म पाहिजे महाराज. हो, सुंदर कर्म करा महाराज. हो, कर्म कसं पाहिजे? चांगलं ठेवा महाराज. हो, कारण कर्म आपल्या हातात नाही, आपल्या हातात आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या
हातात आहे. म्हणून माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे महाराज, संगत चांगली ठेवली पाहिजे. आपल्याला सल्ले देणारे कोण आहेत हे जरा बारकाईने तपासा. सल्ले देणारे आपल्या मागे जे सल्लागार असतात ना ते जरा तपासा महाराज. बघा दुर्योधन सुद्धा पराक्रमी होता, होता का नाही? दुर्योधन सुद्धा पराक्रमी होता, पण विजय कोणाचा झाला? अर्जुनाचा झाला. का? दुर्योधन सल्ले घेत होता शकुनी मामाचं. दुर्योधनाचा सल्लागार कोण होता? शकुनी मामा. आणि अर्जुन सल्ला घेत होता भगवान श्रीकृष्णाचा महाराज. अर्जुनाचे सल्लागार भगवान श्रीकृष्ण महाराज. हो, म्हणून सल्ला कोणाचा घेतोय आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराज. हो, हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या महाभारतात, पण तुम्ही फक्त श्रीकृष्णालाच निवडा जो आयुष्यभर शेवटपर्यंत साथ देईल या रणांगणात महाराज. म्हणून चांगले सल्लागार निवडा, चांगली संगत ठेवा महाराज आयुष्यामध्ये. कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला. आपल्याला बोलायचं कळत नाही, अजिबात कळत नाही महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो सरपंच साहेब, आणि कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी? तो म्हणतो महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं हे कुठंच नोट चालत नाही, इथं चालन काय? मग असे बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही महाराज. लय अवघड विषय महाराज. चांगलं बोलावं महाराज. मी एकदा कीर्तनात बोलून गेलो, जसं पेराल तसं, जसं पेराल तसं प्रमाणे ना, शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. आता मी म्हटलं जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी बसलो, एक जण माझ्या जवळ आला, मला म्हटलं महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणतो जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं बरोबरच ते, काय चुकीचं आहे? तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला महाराज शेंगदाणा पेरला, टरफल आलो कुठून? जसं पेराल तसं अहो माझी अकलच बंद झाली. म्हटलं करावं तरी काय? अरे मी म्हटलं ते टरफलाच्या आत शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही 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 नाही, जे पेराल. तर काय बोलावा? पण मी पण हुशार महाराज. मी त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही, अजिबात नाही. घरी चहा प्यायला ने. तो म्हणतो ठीक आहे महाराज. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो कपात चहा घेऊन आला. म्हणलं फक्त चहा. कप नको. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस बटर नाही, फक्त चहा अरे म्हणलं फक्त चहा, कप नको. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हणलं बावळा टमाटर फल्याशिवाय कुठे शेंगदाणा आहे? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणलं असे लोक असतात महाराज, लय अवघड महाराज. कसं बोलावं कसं वागावं अजिबात कळत नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो परमार्थ करत असताना माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे महाराज. आणि हा जो बदल आहे तो कुठं होऊ शकतो महाराज? चांगल्या संगतीत. आणि चांगली संगत कुठं असतं? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हो देव म्हणाले काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले द्यायचंच असेल तर मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. आणि एक जन्म नाही उपजवा जन्मांतरी, अनेक जन्म घाल. सारखं म्हणतो ना काहीतरी मागा, मग हेच दे. अभंगाचं दुसरं चरण. मनसी काही मागा. मनसी काही मागा.
मनसी काही मागा हेची दे गा पांडुरंगा. एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा 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 सुंदर. मला सांगा बरं, हे गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? सोपं आहे? अजिबात नाही महाराज. हे वादन करणं सोपं आहे अजिबात. त्याच्या मागे कष्ट आहे महाराज. 10-10 वर्ष त्याच्या मागे तप आहे, तेव्हा एवढं सुंदर गाताना वाजवता येतं महाराज. सोपं नाही महाराज. माझा एक मित्र होता आळंदीला महाराज, 6 वर्ष. किती? 6. फक्त धोतरच नेसायला शिकला, दुसरं काही येत नाही त्याला. अजून नाही गायन येत नाही, वादन येत नाही, काही येत नाही महाराज. सोपं नाही महाराज. बरं जाऊ दे, कीर्तन करणं सोपं आहे का? होय अंकुश साहेब, सोपं आहे का? नाही. नाही. आता माझ्या पुढे नाहीच म्हणणार तुम्ही. आता मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो ऐका. आता हे जे गायक आहेत, हे वादक आहेत, महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, सगळे इथं महाराज मंडळी उपस्थित आहेत, पुढं बसलेले सगळे गुणीजन मंडळी. आमच्या सर्वांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. वाटत असेल ना बाबा यांची लई मजा आहे बाबा. वाटतं का नाही? आता तुम्हाला गोष्ट सांग. वाटतं ना? वाटतं ना. तुम्हाला माझ्या मनातलंच वाटतं ते बरं आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो बघा. रॉकेट माहिती आहे सगळ्यांना? रॉकेट. आता बोलत जा. रॉकेट कुठं उडतं? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आकाशात. आता आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो. रॉकेट काय उंच उडतंय सरपंच साहेब. रॉकेट किती उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतोय तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. रॉकेटला माहित. कोणाला माहित? रॉकेटलाच माहित नाही. तसं आमच्याकडे बघितलं वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही महाराज. हे रोजचा प्रवास, रोजचं हे कीर्तन सोपं आहे काय? अजिबात सोपं नाही महाराज. मी सांगत नाही कीर्तनात, पण तो विषय निघाला म्हणून सांगतो. हो, 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती? तुम्हाला खोटं वाटेल. किती? 30,000 किलोमीटर गाडीचं रनिंग 6 महिन्यात. हो, दिवसाही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. महिला मंडळ बटाटा कसा शिजतो कुकरमध्ये, तसं आम्ही दिवस रात्र शिजतो महाराज. रोज. आता हे कार्यक्रम झाले की सकाळी जायचं धाराशिवला महाराज, निघायचं करून रोजचं कार्यक्रम. पण हे तुमच्या लोकांचं आमच्यावर असणारं प्रेम आहे महाराज, म्हणून एवढं रात्र दिवस गाडीवर फिरतोय तरी अजून काही नाही, सेफमध्ये महाराज. हे तुमचं प्रेम आहे महाराज. आम्हाला कुठं सिक्युरिटी आहे का? मागं पोलीस बिलीस काय काय नाही. एवढं रात्रीचं आम्ही फिरतो, दिवसा रात्र फिरतो, गाडीतच झोप, गाडीतच जेवण, पण तरी भगवंताच्या कृपेने आम्ही व्यवस्थित तिथं पोचतो. कार्यक्रम करून परत घरी व्यवस्थित पोचतो. का? हे तुमचं लोकांचं असणारं प्रेम आणि देवाची कृपा महाराज. हो, खूप सुंदर महाराज. प्रारब्ध लागतं महाराज. कोणाचं पण काम नाही महाराज. गायन वादन करणं, हे कीर्तन करणं सोपं नाही महाराज. आजचा कार्यक्रम जर पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील महाराज. एवढं सुंदर कार्यक्रम चालू आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. वरच्या देवांना हे आनंद पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं, पण त्यांना मिळत नाही. मिळालंय आपल्याला महाराज. आपण भाग्यवान आहोत महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. लोक कुठं घेतात महाराज? नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं आनंद घेतला पाहिजे. आणि हा जो आनंद आहे तो अजून एका ठिकाणी भेटतो. कुठं? हरिदासाच्या घरी महाराज. हो, मला सांगा, हरिदासाच्या घरी कोण येतील? हरिदासाच्या घरी जर आले तर कोण येतील? हरिदासच येतील ना. तर दुसरं कोण येणार आहे? अजिबात नाही ना. संत मंडळीच येणार, भक्तजनच येणार, हरिदासच येणार. हरिदास या शब्दाचा अर्थ काय? हरिदास शब्दाचा अर्थ काय? जो हरीचा दास तो सोपा अर्थ सांगतो. जो हरीचा दास तो हरिदास. पण अजून आतला अर्थ सांगू का? हरी ज्याचा दास तो हरिदास. हरी तैसे हरीचे दास. वा वा वा. मग हरिदासाच्या घरी जन्माला घाल. एक जन्म नाही तर अनेक जन्म घाल, आणि एवढंच दे. जर तू मागायला सांगत असेल, मनसी काही मागा हेची दे गा पांडुरंगा, एवढंच दे. कारण हरिदासाच्या घरी काय असतं? अभंगाचं 3रं चरण. संतालो टांगणी, संतालो टांगणी, संतालो टांगणी.
आईच्या लोटांगणी जाता लाज नको म्हणी. हो, हरिदासाच्या घरी संत आल्यानंतर त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या समोर लोटांगण घालण्यासाठी माझ्या मनात लाज येऊ देऊ नको. एक प्रमाणे बघा, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परता. हो, म्हणजे लाज येऊ देऊ नको हे तुकोबाराय मागतात. बघा तुकोबारायांचं मागणं कसं आहे, आपलं मागणं कसं आहे. आपलं मागण्यातलं फरक महाराज. हो बघा, तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार तर नाही पण समजा झाला, आणि देवानी अट घातली. अट, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुननी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती हो? 2. म्हणजे समजलं तुम्हाला. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. हो. पण ती सून लई हुशार होती महाराज. सून कुठली होती? अहो पिंपरीचीच होती. आणि पिंपरीच्या सुना कशा? हुशार. काही शंका कोणाला? अजिबात. ती हुशारच ना. ती म्हणली देवा ठीक आहे, मी जे मागन माझे डबल सासूला, कळलं मला, पण किती वेळा मागू शकते मी? किती वर आहे? देव म्हणले 3 वरदान आहे, 3 वेळा तू मागू शकते, फक्त जरा विचार करून माग. पण ती सून कशी? बोला ना, कशी? कुठली होती? पिंपरीची. हा, पिंपरीची होती. ती हुशारच ना. ठरलं महाराज. देव म्हणले माग. ती हुशार सून म्हणली देवा माझं पहिला वरदान असं आहे, पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. त्याच्या डबल. अहो तिला काही दिसणीच, आंधळी झाली. पहिलं वरदान संपलं. राहिले किती? 2. दुसरा वरदान देवा मला असं द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू 2 पाय. अहो जागेवर बसली, चालताच येईन, पायच नाही. आता राहिला शेवटचा. पण सून कशी होती? अजूनही हुशारच आहे का? बरं हुशार होती. कुठली होती? हा, पिंपरीची. हुशारच ना. देव म्हणले शेवटचं राहिले, जरा विचार करून माग जरा. पण ती हुशारच, तिला सांगायची गरज अजिबात नाही. ती म्हणली देवा शेवटचा वर असा द्या, उग नॉर्मल झटका, उग दिल्यागत नॉर्मल अटॅक द्या, उग झटका. त्याच्या डबल. अहो सासू जागेव गेली, बघता काय माय ग. म्हणजे देव प्रसन्न झाला पण मागायचं कळलं नाही. एकतर प्रसन्न होत नाही, पण झाल्यावर मागावं काय कळलं पाहिजे ना. असंच 3 मित्रांना देव प्रसन्न झाला. भगवान शंकर. आता भगवान शंकर कसे आहे? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. सगळ्यात भोळा देव भगवान शंकर. आणि 3 मित्रांना प्रसन्न झालं. ते 3 असे येडेच. भगवान शंकर प्रसन्न झाले. एकाला म्हणले माग, तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला सगळे, मला काय मागायची गरज नाही, पण तू म्हणतोय म्हणून मागतो. म्हणले देव म्हणले माग. तो म्हणला असं करा देवा, चिंचची झाडं 1 कोट, चिंचची झाडं 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. झाडं किती? 1 कोट. आणि प्रत्येक पानाला 500. माल झाला किती? आता तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. आता भगवान शंकर भोळे देवत म्हणले ततच तू. आता राहिले किती? 2. दुसऱ्याला म्हणले माग, तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला तर काहीच नको. पण ह्याने मागितलं म्हटलं मी कसं शांत राहणार? माग. देव म्हणले माग. तो म्हणतो मागतो. ऐका, ते चिंचची झाडं कापा, झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्याचे कपाट बनवा, नोटा तोडा, कपाटात भरा, कुलूप लावा. चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर भोळे देवत म्हणले, बोला काय म्हणले? तदास्तु. आता राहिला 3रा. तो कसा होता? हुशार. कुठला होता? हा, ते म्हणतात पिंपरीचा.
मग सगळे हुशारीतच आहेत का? मी नक्की हाय कोण? तो हुशार महाराज पिंपरीचा, तो हुशार, त्याचा नाद करायचाच नाही महाराज. हुशार व्यक्तिमत्व. भगवान शंकर म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवाच्या कृपेने सगळे माझ्याकडे, मला मागायची गरज नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. तो म्हणला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. दुसऱ्याचं वाटुळ करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं आहे महाराज? देव प्रसन्न झाले पण मागायचं कळलं नाही. मागावं काय हे सुद्धा अक्कल पाहिजे महाराज. हो, तुकोबर आहे देवाकडे काय मागतात? हरिदासाच्या घरी जन्माला घाल, एक नाही तर अनेक जन्म घाल. हो, आणि जर तू मागायचंच म्हणतो तर एवढंच दे, दुसरं काही देऊ नको. कारण हरिदासाच्या घरी काय असतं? संतांचं येणं जाणं असतं. आणि ते संत आल्यानंतर त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या नतमस्तक होण्यासाठी, लोटांगण घालण्यासाठी माझ्या मनामध्ये लाज येऊ देऊ नको. संत लोटांगणी जाता लाज नको म्हणे. लाज येऊ देऊ नको महाराज. अनन्य भावाने सेवा करण्याची मला ताकद दे. आणि हरिदासाच्या घरी दुसरं काही होणार नाही. एकतर भजन होणार, कीर्तन होणार, प्रवचन होणार, हो, भगवंताचं गुणगान होणार, दुसरं काही होणार नाही. पण त्या आनंदामध्ये, त्या भक्तीमध्ये, त्या सेवेमध्ये मला नाचण्यासाठी बळ दे. हेच अभंगाचं शेवटचं चरण.